आज दिवाळी पाडवा आणि दिवाळी पाडवा म्हटलं तर गाई म्हशी बैलांचा दिवस आलाच की. हे काय, जिथे बैल उडवायचा दिवस तिथे आज चक्क काकांच्या बकऱ्या पण उडाल्या की. वादळची डिझाईन बघून तर असं वाटायला लागलं की याला नक्कीच आज विलेज अवॉर्ड भेटणार वाटते. तर नमस्कार मंडळी, मी आकाश. आज आहे दिवाळी पाडवा आणि मी सकाळी सकाळी लवकर उठून गेलो तबेल्यावर. तिथे गेलो तर काय, इथे आमच्या गाई म्हशी बैलांचा मेकवर चालू होता. त्यामध्ये एकदम देखणा दिसत होता तो म्हणजे आमचा वादळ. बघा कशी पेंटिंग केली आहे, मस्त असे वादळ नाव आणि सुंदर अशी डिझाईन. याची पेंटिंग करणारा आमचा कलाकार म्हणजे चेतन भाऊ, एकदम भारी आर्टिस्ट. तसंच बाहेर आलो तर तात्या शेठ पेंडा टाकून आग लावायच्या तयारीत होता, कारण सर्व गाई म्हशी याच आगीवरून उडणार आहेत. अजून एक ट्विस्ट म्हणजे याच्यामध्ये आम्ही टाकले होते आयटम बॉम्ब. मग काय, थोड्याच वेळात सर्व आमच्या गाई म्हशी आगीवरून उड्या मारू लागल्या आणि उड्या मारता मारता एकदम आयटम बॉम्ब डुडुम डुडुम उडायला लागले. आता राहिल्या होत्या त्या काकांच्या बकऱ्या. आता दिवस आहे बैल उडवायचा, पण शेवटी काकांच्या बकऱ्या पण उडायला की. आता राहिला होता तो फक्त वादळ शेठ. त्याला आम्ही काही सोडलाच नाही, कारण त्याला घेऊन जाणार आहोत आम्ही गावामध्ये, जिथे सर्व गावातले देखणे आणि सुंदर बैल येणार होते. ती पण वेळ लांब नव्हती. तसंच वादळच्या स्वागतासाठी आम्ही लावली ती फटाक्यांची माल. आणि आता काय, गावात गेलो तर तिथे सर्व गावातले बैल आले होते. आता सर्व बैल एकत्र झाले. आता वेळ आलीच की वादळ शेठला उडवायची. मग काय, हुशार बोललो आणि वादळ शेठ तसाच बाकीचे गावातले बैल पण उडाले ना भाऊ. तर असा होता आमचा आजचा दिवाळी पाडवाचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका की राव.